नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत कमॉडिटी मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंग कसे करायचे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आज आपण कमॉडिटी मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंग करणार आहे. कमॉडिटी मार्केटमध्ये अनेक इन्स्ट्रुमेंट्स ट्रेड करत असतात. उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की त्याच्यामध्ये मेटल्स असतात. मेटलमध्ये परत दोन भाग आहेत. प्रेशियस मेटल असतात म्हणजे गोल्ड सिल्वर असतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की बेस मेटल असतात म्हणजे ॲल्युमिनियम झिंक वगैरे अशी मेटल्स असतात. त्यानंतर आपल्याला काही एनर्जी प्रॉडक्ट्स असतात म्हणजे काही क्रूड ऑइल असतं, नॅचरल गॅस असतो, त्याबरोबर काही ॲग्री प्रॉडक्ट्स असतात. अशी खूप प्रॉडक्ट्स तिथे खूप इन्स्ट्रुमेंट्स तिथे ट्रेड होत असतात. तर आपण पेपर ट्रेडिंग जे करणार आहोत तर ते पेपर ट्रेडिंग आपण बेसिकली तीन इन्स्ट्रुमेंटमध्ये जी तीन इन्स्ट्रुमेंट्स मॅक्झिमम लोक ट्रेडिंग करतात तर त्या तीन इन्स्ट्रुमेंटमध्येच आपण पेपर ट्रेडिंग करणार आहोत. तर त्यातलं पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे गोल्ड. ओके, तर गोल्डमध्ये आपण पेपर ट्रेडिंग करणार आहोत, सिल्वरमध्ये पेपर ट्रेडिंग करणार आहोत आणि तिसरं म्हणजे क्रूड ऑइलमध्ये सुद्धा आपण पेपर ट्रेडिंग करणार आहोत. आता आजपर्यंत आपण जे पेपर ट्रेडिंग केलं इक्विटीमधलं असेल किंवा आपण फ्युचर ऑप्शनमध्ये निफ्टी फ्युचर आणि निफ्टी ऑप्शन, तर त्याच्यासाठी आपण एक टर्मिनल वापरलं होतं. त्याचं नाव होतं ICICI डायरेक्ट व्हर्च्युअल ट्रेडिंग टर्मिनल. बरोबर. तर आता मात्र आपण थोडंसं वेगळं टर्मिनल वापरणार आहोत कारण ICICI डायरेक्टवर MCX ची जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग करता येत नाही. तर त्याच्यामुळे आपण आता दुसरं एक टर्मिनल यूज करणार आहे. त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्या टर्मिनलचं नाव आहे ट्रेडिंग व्यू. आता मित्रांनो, ट्रेडिंग व्यू ही जगातली सर्वात मोठी चार्ट्स म्हणजे जी काही ह्याला लागणारी शेअर मार्केटमध्ये लागणारी जी चार्ट्स असतात ती प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. तर जगभरात सगळीकडे चार्ट्स प्रोव्हाइड करण्याचं काम ही करत असते. तर त्याच्या टर्मिनलवर आपण बघणार आहोत की पेपर ट्रेडिंग कशा पद्धतीनं करू शकतो. ठीक आहे, तर त्याचा इंटरफेसची थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पेपर ट्रेडिंग तिथे ॲक्च्युली करणार आहोत. तर आत्ता आपण बघणार आहोत की हे सगळं नक्की कशा पद्धतीनं होणार. तर आपण पुढे जाऊया. आता आपल्याला पेपर ट्रेडिंग करत असताना आपण म्हटलं की गोल्ड सिल्वर आणि क्रूड ऑइलमध्ये करणार आहे. पण आता तुम्ही जर ॲक्च्युअल बघितलं तर आपल्याकडे जे मॅक्झिमम कमॉडिटी मार्केटमधलं ट्रेडिंग चालतं हे चालतं MCX मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर. तर MCX वर गोल्डचं एकच फक्त इन्स्ट्रुमेंट नाही आहे, तर गोल्डची अनेक इन्स्ट्रुमेंट आहेत, 4 इन्स्ट्रुमेंट आहेत. सिल्वरचं सुद्धा एकच इन्स्ट्रुमेंट नाही आहे, तर सिल्वरची 3 इन्स्ट्रुमेंट आहेत. आणि आजपर्यंत क्रूड ऑइलची सुद्धा 2 इन्स्ट्रुमेंट होती, त्यातलं एक आता डिस्कंटिन्यू केलंय, त्यामुळे क्रूड ऑइलचं सध्या एकच इन्स्ट्रुमेंट आहे. तर गोल्डची कुठची इन्स्ट्रुमेंट आहेत, तर एक रेग्युलर गोल्डचं इन्स्ट्रुमेंट आहे जे 1 किलो गोल्ड त्याचं लॉट साईज 1 किलो आहे. दुसरं आहे गोल्ड M ज्याला गोल्ड मिनी असं सुद्धा म्हणतात, तर ते 100 ग्रॅम्सचं आहे. नंतर गोल्ड गुनिया आहे 8 ग्रॅमचं, गोल्ड पेटल आहे 1 ग्रॅमचं. लक्षात आलं. त्या पद्धतीनं सिल्वरमध्ये पण आहे. सिल्वरमध्ये सुद्धा 3 इन्स्ट्रुमेंट्स आहेत. सिल्वर रेग्युलर आहे 30 किलोचं लॉट साईज असतो, सिल्वर मिनी आहे 5 किलोचा लॉट साईज आहे आणि सिल्वर मायक्रो आहे 1 किलोचा लॉट साईज आहे. आणि क्रूड ऑइलमध्ये मात्र एकच इन्स्ट्रुमेंट आहे. आता ह्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या पुढे मी एक माहिती दिलेली आहे. 1 पॉइंट म्हणजे किती रुपये. बऱ्याच लोकांचा हा कन्फ्युजन असतं की आता समजा गोल्डची प्राइस आत्ता चालली आहे, समजा आपण असं समजूया की 40,000 रुपये गोल्डची प्राइस चालली आहे. ओके, 40,000 रुपये ही आपण 10 ग्रॅमची किंमत म्हणतो. तर 10 ग्रॅमची किंमत समजा 40,000 रुपये चालली आहे. अशा वेळेला समजा तुम्ही गोल्डचं रेग्युलर एक लॉट विकत घेतलात आणि 40,000 रुपये किंमत आहे, तुम्ही बाय केलंय आणि समजा त्याची किंमत 1 रुपयानं वाढली, 40,001 रुपया झाली, तर तुम्हाला किती रुपये फायदा होणार. तर इथे लक्षात घ्या की गोल्डसाठी 1 पॉइंट म्हणजे जे गोल्डचं रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यासाठी 1 पॉइंट म्हणजे 100 रुपये असतात. ओके, जर तुम्ही गोल्डचं मिनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं असेल तर 1 पॉइंट म्हणजे 10 रुपये असतात. गुनिया किंवा पेटल घेतलं असेल तर 1 पॉइंट म्हणजे 1 रुपया असतो.
ओके, तर आपण इथे फक्त गोल्डचं रेग्युलर कॉन्ट्रॅक्टवरच पेपर ट्रेडिंग करणार आहे. त्यामुळे आपण लक्षात काय ठेवायचं आहे, गोल्डचं रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट घेतलं, एक पॉईंटमध्ये जर बदल झाला म्हणजे आपल्या दिशेने एक पॉईंट गेला तर आपल्याला 100 रुपयाचा फायदा होईल, आपल्या विरुद्ध दिशेने एक पॉईंट गेला तर आपल्याला 100 रुपयाचं नुकसान होईल. म्हणजे आपण 40,000 रुपयाला समजा गोल्ड परचेस केलंय, एक लॉट घेतलाय आणि 40,001 रुपये झालं तर आपल्याला 100 रुपये मिळतील, किंवा 39,999 झालं तर आपला 100 रुपये लॉस होईल. ओके, तर ह्या पद्धतीनं असतं. तसंच सिल्वरचं सुद्धा आपण रेग्युलर जो हे आहे लॉट, रेग्युलर जे इन्स्ट्रुमेंट आहे तेच आपण घेणार आहे. तर ते 30 किलोचा एक लॉट असतो तिथे, त्यामुळे 30 किलोचा असल्यामुळे एक पॉईंट बदल झाला की आपल्याला 30 रुपये मिळतात, किंवा एक पॉईंट आपल्या दिशेनं बदलला तर 30 रुपये मिळतात, आपल्या विरुद्ध दिशेनं एक पॉईंट गेला म्हणजे आपण बाय केलं आणि 1 रुपया किंमत वाढली तर 30 रुपये मिळतील, आणि 1 रुपया किंमत कमी झाली तर 30 रुपये आपल्याला लॉस होईल. आपण जर सेल केलं असेल तर 1 रुपयानं कमी झालं तर आपल्याला फायदा होईल, 1 रुपयानं वाढलं तर आपलं नुकसान होईल. त्याच पद्धतीनं क्रूड ऑइलमध्ये एक पॉईंट जर बदल झाला तर आपल्याला 100 रुपये फायदा किंवा 100 रुपये तोटा होऊ शकतो. तर हे लक्षात घ्या, गोल्डमध्ये आपण जेव्हा काम करणार आहे एक पॉईंट म्हणजे आपल्याला 100 रुपये आहे, सिल्वरमध्ये काम करणार आहे तेव्हा एक पॉईंट म्हणजे 30 रुपये आहे, आणि क्रूड ऑइलमध्ये जेव्हा आपण काम करणार आहे तेव्हा एक पॉईंट म्हणजे 1 रुपयाचा बदल किती फायदा किंवा तोटा ते आपल्याला इथे समजतंय. ओके, आपण पुढे जाऊया. आता आपण बघणार आहे की ट्रेडिंग व्ह्यूचं इंट्रोडक्शन. आता मी त्याच्यासाठी तुम्हाला इथे पॉवर पॉईंटवर काही दाखवत नाहीये, मी डायरेक्टली तुम्हाला घेऊन जाणार आहे ते म्हणजे गुगलवर. ओके, तर इथे आपण जेव्हा गुगल स्टार्ट करतो तेव्हा गुगलमध्ये आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू काढायचं असेल तर आपण इथे टाईप करतो. आता मी पूर्वीच टाईप केलेलं असल्यामुळे अनेकदा इथे मला डायरेक्ट दाखवतंय, तुम्हाला असं दाखवणार नाही, तुम्हाला अख्खं ट्रेडिंग व्ह्यू इथे टाईप करावं लागेल. इथे मी ट्रेडिंग व्ह्यूला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मला वेबसाईट्स येतील, मला रिझल्ट दिसतील इथे. याच्यामध्ये मी जर बघितलं तर in.tradingview.com असं दिसणारं जे आहे त्याला मी क्लिक करणार. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, हे सॉफ्टवेअर, हे जी वेबसाईट आहे ह्याच्यावर काम करणं पूर्णपणे फ्री आहे. ओके, ज्या वेळेला तुम्ही नवीन पहिल्यांदाच लॉग इन करणार असाल, आता मी इथे आपलं जी हे आहे त्याच नावानं इथे लॉग इन केलेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच ही साईट ओपन करत असाल तर इथे तुम्हाला साइन इन किंवा जॉईन फॉर फ्री असं निळ्या रंगामध्ये दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या गुगल लॉग इनच्या साहाय्यानं किंवा फेसबुक लॉग इनच्या साहाय्यानं तुम्ही करू शकता. दुसरी महत्त्वाची माहिती सांगतो की ह्या ट्रेडिंग व्ह्यूचं ॲपसुद्धा अवेलेबल आहे, मोबाईलवर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. पण दुर्दैवानं त्या ॲपमध्ये तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकत नाही. तुम्हाला चार्ट फ्रीमध्ये बघायचे असतील तर बघू शकता, पण त्याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग करण्याची सुविधा नाही आहे. तर पेपर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला ही जी रेग्युलर साईट आहे हीच ओपन करावी लागेल. तुम्ही मोबाईलवरनं सुद्धा ही साईट ओपन करू शकता, किंवा तुम्हाला तुमच्याकडे जर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर त्याच्यावरही तुम्हाला ओपन करता येते. इथे तुम्हाला चार्ट म्हणून एक ऑप्शन दिसतो. या चार्टला जेव्हा तुम्ही जाल त्यानंतर आपल्याला काय होईल, ॲक्च्युली चार्टिंग सॉफ्टवेअर जे आहे त्यांचं ते ओपन होईल. बाय डिफॉल्ट तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट दाखवला जातो. इथे तुम्हाला बाय आणि सेलचं एक पॅनल दिसते जे मी हलवून कुठेही ठेवू शकतो, हे बघा. ओके, तर समजा काही लोकांना असं होईल की त्यांनी लॉग इन केल्यानंतर हे पॅनल दिसणार नाही, कारण ह्या पॅनलच्या सहाय्यानंच आपल्याला बाईंग आणि सेलिंग करायचं आहे. तर हे पॅनल जर दिसत नसेल तर इथे दाखवून ठेवतो तुम्हाला, इथे चार्ट प्रॉपर्टीज म्हणून एक सेटिंगचं बटन आहे, याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे ट्रेडिंगमध्ये जायचं आहे. खालनं 2 नंबरचं ऑप्शन आहे ट्रेडिंग, आणि इथे तुम्हाला दिसतंय शो बाय सेल पॅनल. ह्याची टिक नसणार आहे, त्याला इथे टिक केलीत आणि ओके म्हटलं की हे पॅनल तुम्हाला इथे दिसायला लागेल. आता थोडक्यात मी ह्या सगळ्या जी स्क्रीन दिसते याची थोडक्यात ओळख करून देतो तुम्हाला. तुम्हाला ज्या इन्स्ट्रुमेंटचा चार्ट बघायचा आहे ते इन्स्ट्रुमेंटचं नाव इथे टाईप करा, तुम्हाला ते सगळं इन्स्ट्रुमेंट इथे दिसणार. आता मला समजा आपण इक्विटीमधला एखादा शेअर बघूया. मी समजा मला SBI टाईप करायचं असेल तर आता इथे काय होतंय, तुम्ही जर बघितलं तर इथे अनेक एक्सचेंजेस, इथे ऑल एक्सचेंज लिहिले, त्यामुळे SBI लिहिल्यावर अनेक एक्सचेंज मधली सगळी माहिती माझ्या पुढ्यात आली. आता मला फक्त इंडियन एक्सचेंज सिलेक्ट करायचं असेल तर मी इथनं करू शकतो. ओके, तर मी कशा पद्धतीनं करणार ते दाखवतो. इथे ऑल एक्सचेंजला क्लिक करा,
तुम्हाला इथे पहिलं नॉर्थ अमेरिकेमधलं, उत्तर अमेरिकेमधली जी काही एक्सचेंजेस आहेत ती सगळी दिसत आहेत. त्यानंतर इथे, कारण हे जगभरात सगळीकडे वापरलं जातं, त्यामुळे युरोपमधली सगळी एक्सचेंज दिसत आहेत. आपण थोडं खाली येऊया, मिडल ईस्टमधली दिसत आहेत, मेक्सिको आणि साऊथ अमेरिकामधली दिसत आहेत, आणि आपल्याला हवं ते आलं आहे सेक्शन एशिया आणि पॅसिफिक. ओके, तर आपल्याला जी लागणारी एक्सचेंज आहेत ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पाहिजे असेल तर BSE सिलेक्ट करा. तुम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज पाहिजे असेल तर NSE सिलेक्ट करा. आणि समजा तुम्हाला MCX, आता आपल्याला बघतोय ते MCX बघतोय, अर्थात मला स्टेट बँकेचा शेअर काही MCX वर दिसणार नाही, त्यासाठी मला NSE किंवा BSE सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, तर आपण समजा NSE सिलेक्ट करूया. मग इथे आपल्याला काय झालं, आकडे म्हणजे दिसणारे शेअर्स कमी झाले. मग मी इथे टाईप करतोय SBI ला क्लिक केलं मी, तर मला काय झालं, इथे स्टेट बँक ऑफ इंडियाचा मला इथे चार्ट दिसायला लागला. ओके, तर अशाच पद्धतीने आपण काय करायचं, आपल्याला हवी ती इन्स्ट्रुमेंट्स आपण इकडनं घेऊ शकतो. त्याच्यानंतर इकडे गेलात की तुम्हाला इथे दिसतं की तुम्हाला टाइम फ्रेम कुठली सेट करायची आहे. आता इथे तुम्ही बघितलं तर सेकंदाची आहे, अर्थात ही सेकंदाची टाइम फ्रेम आपल्याला अवेलेबल नाही. त्यासाठी आपण ह्या वेबसाईटवर पेड जर आपण सबस्क्रिप्शन घेतलं तरच आपल्याला हे अवेलेबल असतात. आपल्याला मिनिटांची अवेलेबल असतात, म्हणजे आपण अगदी 3 मिनिटाचं जर मला चार्ट बघायचा असेल SBIचा तर मी बघू शकतो. मला 5 मिनिटाचा चार्ट बघायचा आहे तर मी बघू शकतो. तर अशा पद्धतीनं मला किती वेळाचा चार्ट बघायचा आहे, म्हणजे एक कॅन्डल मला किती वेळाची बघायची आहे. समजा मला 1 तासाची बघायची आहे, तर मी थोडंसं इथे झूम करून दाखवतो. इथे खाली गेलात की तुम्हाला लक्षात येईल, इथे झूम इन म्हणून ऑप्शन आहे. याला झूम केलं की तुम्हाला ही कॅन्डल मोठी झालेली दिसते. आता ह्यातली प्रत्येक कॅन्डल ही 1 तासाची आहे. तुम्ही खाली इथे बघितलं ह्या भागात इथे, तर तुम्हाला ते वेळ दिसतेय. आता मी इथे बघितलं तर 13 मे 2020 9:15ची पहिली कॅन्डल आहे. नेक्स्ट कॅन्डलवर गेलो तर 10:15ची आहे. 9:15ला मार्केट ओपन झालं की 9:15 ते 10:15 ही पहिली रेड कॅन्डल बनली, मग ग्रीन कॅन्डल बनली, मग परत ग्रीन बनली. असं तासातासानं ज्या कॅन्डल बनल्या त्या सगळ्या तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. तर त्या आपल्याला बघता येतात. तर आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, इथे आपल्याला कमोडिटीमध्ये आपण काम करताना जनरली आपल्याला 1 तासाची कॅन्डल घेऊन आपण काम करतो. प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये करू शकता. तुम्हाला समजा काही लाईन्स वगैरे ड्रॉ करायचे असतील, ट्रेंड लाईन वगैरे काढायचे असतील तर ते इथे ऑप्शन्स आहेत दिलेले. इथनं तुम्ही ट्रेंड लाईन काढू शकता. तुम्हाला ॲरो दाखवायचे आहेत तर ॲरोचे ऑप्शन, म्हणजे तुम्हाला ह्या चार्टवर तुमच्या लक्षात येण्यासाठी काही ड्रॉइंग करायचं असेल तर ती सगळी टूल इकडे दिलेली आहेत. ओके, तर ती तुम्ही घेऊ शकता. बाकीचे जे ऑप्शन आहेत ते आपण सगळे डिटेल आत्ता काही बघणार नाही आहे, कारण ते सगळं बघायला लागलो तर आपला अख्खा व्हिडिओ त्याच्यामध्येच संपेल. तुम्हाला काही इंडिकेटर टाकायचे असतील किंवा मूव्हिंग ॲव्हरेज वगैरे ॲड करायचं असेल, जे आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये बघितलं होतं, ते तुम्ही इथनं करू शकता. तर आता आपण काय करूया, आपल्या कामाच्या विषयाकडे येऊया. आपल्याला काय करायचं आहे, गोल्ड, सिल्वर आणि क्रूड ऑइलमध्ये पेपर ट्रेडिंग करायचं आहे. आता मला गोल्डचा चार्ट बघायचा आहे, तर मी कसं बघणार, इथे मी टाईप करतो गोल्ड. गोल्ड टाईप केलं की आता हे सगळं NSE वर असल्यामुळे काय होतं, हे सगळे NSE वरचे दिसत आहेत, गोल्ड नावानं चालू होणारे. मला NSE वर नाही बघायचं आहे. मी इथे क्लिक करतो, एक्सचेंज बदलतो. मला एक्सचेंज कुठलं पाहिजे, मला मल्टी कमोडिटी एक्सचेंज पाहिजे, MCX पाहिजे. मी MCX सिलेक्ट केलं. आता मला इथे जर तुम्ही बघितलं तर इथे मला गोल्ड दिसते, गोल्ड फ्युचर. आता आपल्याला फ्युचरमध्येच काम करायचं आहे इथे. तर इथे आपल्याला असं शेअर नसतात, इथे फ्युचर कॉन्ट्रॅक्टच असतात सगळी कमोडिटीमध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला गोल्ड फ्युचरवर काम करायचं आहे. तर तुम्हाला दिसेल इथे गोल्डचं रेग्युलर फ्युचर आहे, गोल्डचं मिनी फ्युचर आहे, गोल्डचं पेटल आहे आणि गुनिया पण आहे. तर गोल्डची सगळी आहेत, आपल्याला काम करायचं आहे गोल्ड फ्युचरवर. ओके, तर मी आता सिलेक्ट करणार. अर्थात आता इथे बघितलं तर इथे एक ॲरो दिसतोय, हा आपल्याला आडवा ॲरो दिसतोय. ह्याला मी जेव्हा क्लिक करेन तेव्हा तो ॲरो उभा होईल आणि मला काय दिसेल की गोल्डची कुठली कुठली कॉन्ट्रॅक्ट आता MCX वर आहेत. तर इथे एक 7-8 कॉन्ट्रॅक्टची यादी मला दिसतेय. इथे करंट मंथ आहे, नेक्स्ट मंथ आहे आणि इथे सगळी इतर पुढची कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल आहेत. आपण जनरली काम करत असताना जिथे करंट कॉन्ट्रॅक्ट इन फ्रंट असं लिहिलंय कंटिन्युअस, ते पहिलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ह्याच्यावर काम करणार आहे. मी इथे क्लिक करतो. आत्ता एक्सचेंज चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल की इथे किमतीमध्ये बदल होत आहेत. आता थोडीशी आपण कॅन्डल साईज लहान करू, म्हणजे आपल्याला किमतीमध्ये होणारे बदल पटापट दिसतील. आपण आता काय केलंय, आपण 1 मिनिटाची कॅन्डल केली आहे आणि
कदाचित एक्सचेंज ची टायमिंग संपली आहे, त्यामुळे आता आपल्याला काही चेंजेस दिसणार नाहीत, पण आपण काय करू शकतो इथे बघू शकतो. ओके, तर इथे मी समजा 1 आवरचीच कॅन्डल ठेवतो आणि आपण काय करूया, ह्या पद्धतीनं इथे आपल्याला गोल्डचं करंट मंथचं फ्युचर कसं काढायचं ते बघितलं. आता आपल्याला काय बघूया की आपल्याला समजा सिल्वरचं फ्युचर बघायचं असेल, सिल्वरचं कसं घ्यायचं, तर आपण SI असं टाईप करायला सुरुवात केली की इथे दिसायला लागतं. ओके, सिल्वरमध्ये पण सिल्वर रेग्युलर आहे, सिल्वर मिनी आहे आणि सिल्वर मायक्रो आहे. आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर फ्युचर घ्यायचं आहे. परत ह्याला क्लिक केलं की सगळी दिसतील कॉन्ट्रॅक्ट्स. आपल्याला पहिलं करंट कॉन्ट्रॅक्ट इन फ्रंट जे आहे ते घ्यायचं आहे, म्हणजे चालू महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आहे. आपण चालू महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट इथे घेतलं. सिल्वरचं आपल्याला किमतीमध्ये कसं वाढ होतीये ते आपल्याला दिसतंय. ओके, तसंच मला क्रूड ऑइलचं घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, इथे क्रूड ऑइलवर क्लिक म्हणजे क्रूड ऑइल टाईप करायचं. क्रूड ऑइलचं फ्युचर दिसतंय तर त्या फ्युचरला क्लिक करायचं या की मग सगळी जी कॉन्ट्रॅक्ट्स असतील ते दिसतील. आपल्याला परत काय करायचं आहे, करंट कॉन्ट्रॅक्टच घ्यायचं आहे. तर आपल्याला क्रूड ऑइलचं कॉन्ट्रॅक्ट देखील इथे ओपन झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि आपल्याला काय बघायचं आहे की पेपर ट्रेडिंग कसं करायचं. म्हणजे आतापर्यंत मी काय बघितलं की गोल्ड, सिल्वर आणि क्रूड ऑइलचा चार्ट कसा ओपन करायचा. चार्ट ओपन झाल्यावर तुम्हाला बाय किंवा सेल का जे करायचं आहे, सॉरी इथे सेल आधी आहे नंतर बाय आहे, तर ते तुम्ही इथे घेऊ शकता, सिलेक्ट करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी पेपर ट्रेडिंग इनेबल करावं लागतं. आता इनेबल करायचं म्हणजे काय करायचं, तर तुम्ही इथे खाली आलात तर इथे एक ट्रेडिंग पॅनल म्हणून ऑप्शन आहे, ओपन ट्रेडिंग पॅनल असं तिथे येतंय. तुम्ही त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे ट्रेडिंग पॅनल ओपन झालेलं दिसतं. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. ओके, तर ह्यातला जो तुम्हाला पेपर ट्रेडिंग हा जो ऑप्शन आहे, तुम्ही इथे बघितलं तर पेपर ट्रेडिंग असं लिहिलेलं आहे. तर ह्याला तुम्हाला काय करावं लागतं, कनेक्ट करावं लागतं, तरच तुमचं पेपर ट्रेडिंगचं अकाउंट चालू होतं. ओके, मी इथे कनेक्ट करतोय. तर तुम्हाला विचारतोय पेपर ट्रेडिंगला कनेक्ट करायचं आहे का, परत एकदा कन्फर्मेशन विचारतो. तुम्ही इथे कनेक्टला क्लिक करा. कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पेपर ट्रेडिंगचं अकाउंट तुमचं इनेबल झालं, एक मेसेज दाखवेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही इथे बघितलं तर इथे अकाउंट बॅलन्स दिसतोय. तुम्ही नव्यानंच सुरुवात करताय त्यामुळे तुम्हाला इतकी रक्कम तो तिथे दिलेली आहे. आपण मोजूया, एकक, दशक, शतक आहे, हजार, दश, हजार आणि लक्ष. 1,00,000 रुपये किंवा $1,00,000 जे काय असेल, ह्याला इथे करन्सी नसते तर त्याच्यामुळे 1,00,000 रुपये तुम्हाला आहेत असं आपण समजू शकतो. तर 1,00,000 रुपये तुम्हाला त्यांनी इनिशियल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय घ्यायचं असेल ते तुम्ही परचेस करू शकता. ओके, तर इथे आपण बघितलं की पेपर ट्रेडिंग इनेबल कसं करायचं. आता समजा तुम्हाला आपण हे थोडंसं मिनिमाइज करून ठेवू. इथे क्लिक केलीत की तुम्हाला हे हाईड होईल, खाली जाऊन राहील. आता तुम्हाला हा चार्ट बघून लक्षात येते की समजा क्रूड ऑइल मध्ये तेजी चालू आहे, तुम्हाला क्रूड ऑइल बाय करायचं आहे. मी तुम्हाला समजा पेपर ट्रेडिंगसाठी सांगितलं की क्रूड ऑइल बाय करा, तर तुम्ही काय करणार, इथे जाणार आणि बायला क्लिक करणार. ओके, क्रूड ऑइलचा चार्ट ओपन आहे, तुम्ही बायला क्लिक करणार. जेव्हा तुम्ही बायला क्लिक करता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं, आपण थोडंसं ह्याला बाजूला करूया म्हणजे हे सगळं वाचता येईल. ओके, इथे ठेवतो. आता इथे तुमच्या लक्षात येईल की काय झालं, MCX क्रूड ऑइल आलं, पेपर ट्रेडिंगचं अकाउंटसाठी आलं. तर क्वांटिटी आता तुम्हाला मगाचं लक्षात ठेवायचं आहे. क्रूड ऑइलसाठी आपण किती क्वांटिटी सांगितली होती, 1 रुपया म्हणजे 100, त्यामुळे क्वांटिटी टाकत असताना 100 किंवा 100च्या पटीत टाकली पाहिजे तुम्हाला. ओके, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, जर समजा गोल्ड घेणार असाल तर तुम्हाला इथे किती टाकायचे, 100च टाकायचे. तुम्ही समजा सिल्वर घेणार असाल तर किती टाकायचे, 30 टाकायचे. म्हणजे गोल्ड आणि क्रूड ऑइलसाठी तुम्हाला 100 टाकायचे आहे आणि सिल्वरसाठी फक्त 30 टाकायचे. आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला असं वाटलं एवढंच करून तुम्ही बाय करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला आता इथे वर बघितलं मार्केट प्राइसलाच बाय होईल, कारण तुम्ही इथे मार्केट सिलेक्ट केलंय. तुम्हाला तसं नकोय. समजा आता मार्केटमध्ये प्राइस किती चालली आहे, 2252 चालली आहे, इथे तुम्हाला दिसते करंट प्राइस. समजा तुम्हाला लिमिट ऑर्डरनं बाय करायचं आहे तर तुम्ही इथे लिमिट घ्या आणि ऑर्डरची प्राइस सांगा. ओके, तुम्हाला किती न बाय करायचं आहे ती इथे सगळ्या आस्क आणि बीडच्या व्हॅल्यू झालेल्या असतात, यातनं सिलेक्ट करा किंवा तुम्ही इथे डायरेक्टली टाईप करू शकता. ओके, तर तुम्हाला लिमिट ऑर्डर जेव्हा द्यायची असेल तर ती इथनं देऊ शकता. समजा तुम्ही एकदा ऑर्डर दिलीत आणि मग तुम्हाला समजा स्टॉप लॉस ऑर्डर लावायची असेल तर ती स्टॉप लॉस ऑर्डर इकडनं लावू शकता.
आपण आत्ता काय बघणार आहोत, मार्केटमध्ये परचेस कसं करायचं. मी 100 क्वांटिटी सांगितली, बस एवढं सांगून सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे बाय करू शकता. पण आपण काय करायचं आहे, आणखीन एक ऑप्शन दिसतोय आपल्याला इथे, टेक प्रॉफिट. ओके, म्हणजे आपल्याला टार्गेट सुद्धा लावून ठेवता येतं. जेव्हा आपण बाय करणार आहे तेव्हा आपण टार्गेट सुद्धा लावून ठेवू शकतो. तर मला टार्गेट लावायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर मी इथे टार्गेट लावलं. आता टार्गेट लावत असताना मी बाय कितीला करणार आहे, समजा मार्केट प्राइसला बाय करणार आहे. 2252 चालली आहे मार्केट प्राइस जी काय असेल, मला 2300 झाल्यावर फॉर एक्झाम्पल इथनं बाहेर पडायचं आहे. तर इथे मी काय करणार, 2300 रुपये सेट केलं. आता तुम्हाला असं लक्षात येईल की इथे पिप्सचा आकडा ऑटोमॅटिक चेंज झाला. पिप्स म्हणजे पॉइंट्स असतात. आता त्याच्याकडे आत्ता दुर्लक्ष करूया. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला 2300ला हे आपले प्राइस आहे. 2300 प्राइस झाल्यानंतर आपण प्रॉफिट बुक करणार आहे. म्हणजे आपण साधारण 2252ला घेतोय, 48 रुपये आणखीन वाढले की 2300 होईल. म्हणजे 48 रुपयाचा आपण प्रॉफिट घेतोय. 1 रुपया म्हणजे 100. मग 48 गुणिले 100 इतका आपल्याला फायदा होऊ शकेल. पण आता ह्या ट्रेडमध्ये समजा आपल्याला स्टॉप लॉस लावायचा असेल तर तर आपण इथे लावू शकतो. इथे आपण स्टॉप लॉसला क्लिक करायचं. 2252ला आपण बाय करतोय. समजा आपण असं ठेवलं की 2220 रुपये. म्हणजे काय झालं, तर 2220 रुपयाला स्टॉप लॉस. म्हणजे आता 2252ला आपण बाय करतोय. समजा आपल्याला हवं त्या पद्धतीनं क्रूड ऑइलची किंमत वाढत गेली, 2300 रुपये झाली, तर मला काय होईल, 48 रुपये 48 पॉईंट्स मला प्रॉफिट होईल. आणि जर समजा क्रूड ऑइलची किंमत कमी होत गेली, जर 2220 झाली, म्हणजे मी 32 पॉईंट खाली काय केलंय, स्टॉप लॉस लावलाय, तर 2220ला ऑटोमॅटिकली ती स्टॉप लॉस ऑर्डर हिट होईल आणि मी ट्रेडमधनं बाहेर पडेन. आता मी इथे बाय करतो. ओके, मी इथे बाय केल्यानंतर तर आता सध्या मार्केट बंद आहे, त्यामुळे रिजेक्टेड ऑफ ट्रेडिंग सेशन आलं. मार्केट जर चालू असतं तर मला इथे ती बायची ऑर्डर लागली असती आणि सगळ्या गोष्टी दिसल्या असत्या. आता मार्केट बंद असल्यामुळे आपल्या ह्या सगळ्या ऑर्डर्स रिजेक्ट झाल्यात. तुम्हाला इथे जेव्हा मार्केट चालू असेल त्यावेळेला इथे तुम्हाला ॲक्च्युअल दिसते की आपण बाय केलेली प्राइस कुठे आहे, स्टॉप लॉस कुठे आहे आणि टार्गेट कुठे आहे. तर इथे ते चार्टवर दाखवतं. आत्ता आपण ते नाही बघू शकत आहे, पण तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेला तुम्हाला दिसेल. पेपर ट्रेडिंगमध्ये गेलात की तुम्हाला तुमचं जी घेतलेली ऑर्डर आहे ती इथे दिसत राहते. तुम्ही काय केलंय, बाय केलंय की सेल केलंय ते दिसतं. क्वांटिटी किती घेतली आहे, किती किमतीला तुमची ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे. मार्केट असल्यामुळे मार्केटमध्ये किमती दर सेकंदाला बदलत असतात, तर ते तुम्हाला इथे दिसणार आहे. प्रॉफिट घ्यायचं असेल तर ते टेक प्रॉफिटला क्लिक करून कितीला तुम्ही लावून ठेवलंय प्रॉफिट ते इथे दिसणार. स्टॉप लॉस ऑर्डर कितीची लावली आहे ते इथे दिसणार. आणि सध्याचं काय आहे, प्रॉफिट आहे की लॉस आहे. लिहिलेलं जरी प्रॉफिट असलं तरी इथे मायनसमध्ये दाखवत असतील तर तो लॉस असणार आहे. तर आपल्याला इथे दिसतो. आपल्याला जर समजा मध्येच बंद करायचं असेल तर इथे पुढे 2 ऑप्शन येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला मॉडिफाय काय करायचं असेल तर ऑर्डर मॉडिफाय करू शकतो. आणि एक फुलीचं चिन्ह असतं, त्याला क्लिक केल्यानंतर आपण काय करू शकतो, ही ऑर्डर आहे तिथेच स्क्वेअर ऑफ करू शकतो. तर पेपर ट्रेडिंग करत असताना आपल्याला ह्या पद्धतीनं करायचं आहे. आपल्याला किती प्रॉफिट झाला ते इथे दिसतं. ओके, तर ह्या पद्धतीनं आपण पेपर ट्रेडिंग करणार आहे. आता मी क्रूड ऑइल बघितलं. समजा आता मी काय करतोय, वॉच लिस्ट थोडंसं कमी करून टाकतो. ही जागा आहे ही, म्हणजे हे सगळं इकडे सरकेल. ही वॉच लिस्ट बंद करतो. ओके, तर आता काय झालं, मला आता जरा इथे मोकळ्या ह्याच्यात दिसतंय सगळ्यात गोष्टी. तर मी आता हे थोडंसं मिनिमाइज करून ठेवतो. चार्ट मला डिटेल बघायचं आहे. ओके, परत हे मला हलवता येतं, जिथे पाहिजे तिथे नेऊन ठेवता येतं. ओके, तर खाली इथे तुम्हाला हे व्हॉल्यूम चार्ट नको असेल तर इथे व्हॉल्यूमला क्लिक करा आणि क्लोज करून टाका. खालचा व्हॉल्यूमचा चार्ट तुमचा बंद होईल, व्हॉल्यूम तुम्हाला दिसणार नाही. तर असं क्रूड ऑइलला तुम्ही करू शकता. तुम्हाला इथे ऑर्डर्स कशा सेट करायच्या समजलं. बाय करायचं असेल तर बायला क्लिक करा, किंवा इथे तुम्ही डायरेक्टली इथे बायला क्लिक करा किंवा सेलला क्लिक करा. तुम्हाला शॉर्ट सेल करायचं असेल तर सेलला क्लिक करा. तुम्ही इथे सेलला क्लिक केल्यावर आहे बघा, इथे तुम्हाला लाल रंगामध्ये दिसतंय. ओके, आणि तुम्ही जी काय ऑर्डर कराल ती शॉर्ट सेलची ऑर्डर होणार. आणि खाली बघा सेल येते 100. ओके, तुम्हाला जर बाय करायचं असेल तर ऑटोमॅटिकली बघा इथे ब्ल्यू कलरमध्ये बायची ऑर्डर सेट होणार. इथे खाली बाय दिसतंय. ह्या बटनवर क्लिक करून तुम्ही बाय करू शकता. क्वांटिटी इथे लावायची, किती पॉईंटचं प्रॉफिट घ्यायचं आहे त्याचा हिशोब करून ते इथे सेट करायचं. स्टॉप लॉस कितीचा लावायचा आहे तो इथे लावू शकता, किंवा नुसतंच बाय करून ठेवलं तर ती पोझिशनल ऑर्डर होते. तुम्ही तशाही पद्धतीनं करू शकता.
तुम्ही समजा पोझिशनल ऑर्डर लावली आहे आणि त्याला तुम्हाला समजा स्टॉप लॉस लावायचा असेल तर नंतर परत इथे येऊन तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर सुद्धा प्लेस करू शकता. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील की कशा पद्धतीनं बाय करायचं आणि सेल करायचं. मार्केट चालू असेल त्यावेळेला तुमच्या हे केल्यानंतर लक्षात येईल. तुम्हाला झालेलं प्रॉफिट लॉस असेल ते तुम्हाला इथे दिसेल. ओके, तर ह्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, पेपर ट्रेडिंग करू शकता. आपण काही दिवस मी तुम्हाला पेपर ट्रेडिंगचे कॉल देईन, त्यावेळेला तुम्हाला या साईटवर येऊन जे कुठलं सांगितलं असेल ते कॉन्ट्रॅक्ट इथे ओपन करायचं आहे. बाय सांगितलं असेल तर बायवर क्लिक करायचं, इथे भरायचं. सेल सांगितलं असेल तर सेलवर भरायचं. स्टार्टला आपण मार्केट ऑर्डर देणार आणि आपण डायरेक्टली बाय करणार. आपण काय प्रॉफिटचं टार्गेट लावणार नाही किंवा स्टॉप लॉसही सुरुवातीला लावणार नाही. नंतर ॲडव्हान्समध्ये जेव्हा आपण बघू पेपर ट्रेडिंग तेव्हा आपण इथे प्रॉफिट कसं लावायचं आणि स्टॉप लॉस कसं लावायचा तेही आपण इथे बघणार आहे. समजा मी बाय मार्केट ऑर्डरला केलं, प्रॉफिट लावलं, स्टॉप लॉस लावला तर एक प्रकारे ही ब्रॅकेट ऑर्डर होते. लक्षात आलं? तर तुम्ही तसं करू शकता. किंवा प्रॉफिटचं लावलं नाही, फक्त स्टॉप लॉस लावला इथे टिक करून तर ही कव्हर ऑर्डर होते. किंवा काहीच लावलं नाही तर ही नॉर्मल ऑर्डर होते. म्हणजे इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे ऑर्डर टेस्ट करता येतात आणि आपल्याला 1,00,000 रुपयाचं मार्जिन असतं, ज्याच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो, ही 3 इन्स्ट्रुमेंट्स खरेदी करू शकतो. इतर सर्व इन्स्ट्रुमेंट्स सुद्धा इथे अवेलेबल असतात. तुमच्या माहितीसाठी मी दाखवून ठेवतो. हे समजा मी इथे घालवलं. तुम्हाला दुसऱ्या कशामध्ये ट्रेड करायचं असेल, समजा नॅचरल गॅसमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला इथे नॅचरल गॅसचं फ्युचर दिसतंय. तुम्हाला समजा ॲल्युमिनियममध्ये ट्रेड करायचं असेल तर ॲल्युमिनी आणि ॲल्युमिनियम असं दोन त्याचे हे आहेत तर ते दिसत आहेत. ॲल्युमिनियम फ्युचर इथे दिसतंय. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही जे काय टाईप कराल तो तुम्हाला इथे दिसतो. फक्त त्यासाठी एक्सचेंज MCX घेतलेलं असलं पाहिजे. तर पेपर ट्रेडिंग कसं करायचं हे आपण आत्ता बघितलं. माझ्या मते तुमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल. आपण आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि आपण जे आता पेपर ट्रेडिंग स्टार्ट करणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.